बरोबर आहे की नाही. एकदा येऊन तर बघा अशा नावाचा सिनेमा त्याने केला होता आणि या सिनेमातील प्रमुख जोडी जी आहे ती आता इथं तुम्हाला तुमचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. म्हणजे खरं तर या दोघांबद्दल अष्टपैलू कलाकार असं अभिमानानं सांगावंसं वाटतं. एक जो लेखक, दिग्दर्शक, उत्तम अभिनेता, हास्यवीर, तितकाच संवेदनशील माणूस आहे आणि दुसरी ती म्हणजे अभिनयातली सहजता, भूमिकांचं वैविध्य, खणखणीत सादरीकरण, पट्टीचा आवाज, कधी लॉली कधी कोली, पण सगळंच तिचं काम जॉली. वर्सटाईल अभिनेत्री तरी खात नाही भाव, ती आहे नम्रता आवटे संभेराव. आणि ज्याचं जबरदस्त टायमिंग मारतो विनोदाचे सिक्सर, स्वागत करूया आपला लाडका हास्यवीर प्रसाद खांडेकर. जोरदार टाळ्या. हॅलो 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 हॅलो. कसं काय बदलापूरकर? या बात किती दिवसांनी असा आवाज ऐकला, एवढी भारी गर्दी बघतोय, खूप भारी वाटतंय. सर्वप्रथम आयोजकांचे खूप खूप आभार, आम्हाला इथे प्रत्यक्ष कला सादर करण्याची संधी दिली. तर मंडळी, आता दिवाळी गेली, आता न्यू इयर येईल, त्यानुसार बाजारात वेगवेगळ्या ऑफर्स तुम्हाला ऐकायला मिळतात. तशीच एक ऑफर आज मी इथे घेऊन आलो तुमच्यासाठी. मोबाईलचा वाढता वापर बघून, म्हणजे मोबाईलचा वापर एवढा वाढलाय की किचन मधून बायको हॉलमध्ये बसल्या नवऱ्याला व्हॉट्सअप करते, काय चपात्या किती खाणार, आणि नवरा तिथून रिप्लाय करतो 2 खाणार. तर हा मोबाईलचा वाढता वापर बघून मी ते ऑफर घेऊन आलोय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर बंपर ऑफर, ऑफर ऑफर ऑफर. काय हो, काविळी झाली? पिवळ्या दिसत म्हणून म्हटलं. तुम्ही पण पिवल्या दिसताय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर बंपर ऑफर. बंपर दिसतोय, ऑफर कुठे आहे? बंपर नाही, डंपर आहे, घालीन अंगावर. ओ, खरंच तुम्हाला ऑफर मध्ये इंटरेस्ट आहे? खरंच ऑफर मध्ये इंटरेस्ट आहे. आमच्याकडे 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. किती? 500 रुपयात 5G. 250 द्या ना मॅडम. 5G आहे, 5G. मग 250 द्या. 250 अपमान करून मिळेल, चालेल का? ओ, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलतोय? तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे? मला खरंच इंटरेस्ट आहे. मला सांगा, हा, तुम्हाला काय काय येतं? मला किचन मध्ये काम करायचा लय कटाला येतो ना, काम करताना घाम बी येतो. नाही नाही, तसं नाही. तसं नाही. काय काय येतं म्हणजे काय काय येतं? तसं काय काय येतं? हा. तसं विचारा ना, काय काय येतं. मला शिंक येते, खोकला येतो, ताप येतो, नख येतात, केस येतात. नाही नाही मॅडम, तसं नाहीये, तुम्हाला कळत नाहीये. अहो, काय काय येतं म्हणजे काय काय येतं. तुम्ही पण डायरेक्ट नाही विचारत काय काय येतं. अहो, मला लाईट बिल येतं, गॅस बिल येतं, फोन बिल येतं, इलेक्ट्रिसिटी बिल येतं. बोल. मला लई हाणता येते, हाणू का? ओ, माझ्याकडे पण पोकल बांबू आहे, मग मी घेईन तिकडचं. एक मिनिट. अहो, काय काय येतं म्हणजे अंगात कलागुण काय? टॅलेंट. हा. मग तसं विचारा ना, मला मिमिक्री येते. काय बोलता? मग मिमिक्री येते? मिमिक्री. तुम्ही आवाज काढा, मी ओळखतो. बघा. रावराणीच्या पाया पडा आधी. हा 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 हा, चला. हा, हा. ये देख, ये हिंदू का खून या मुसलमान का खून. अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का खून कौन सा? ये देख. चिमणे आले. एका लहान पोरीने टाळ्या वाजवले, तिने ओळखलं मला. मी ओळखलं. कोण? वर्षा उसगावकर. न काय माणूस वरच्या उजगावकर कशाला ई करल ना? नाना पाटेकर. अयो, नाना पाटेकर होते. आता पुढचा हा हा. बाबू भैया, बाबू भैया, तुम मुझे भूल जाओ या नहीं सकता, मैं तुम्हें भूल जाओ ये मैं आना नहीं दूंगा. बाबू भैया. प्राजक्ता माळी. ना दादूच प्राजक्ता माळी भैया नाही बोलले, दादा बोलते, दादा. अयो, कोण होते? बाबू भैया सुनील शेट्टी. अयो, सुनील शेट्टी होते काय? मग पुढचा आवाज पुढचा काढू? पुढचा 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 आवाज आहे का?
ये जो 2.5 किलो का हाथ है ना, ये जब किसी पर पड़ता है ना तो आदमी उठता नहीं है, उठ जाता है. अलका कुबल. या! अलका कुबल नाही, अलका कुबलचा हात 2.5 किलोचा असता तर मग बाहेरच्या साडीमध्ये रडत कशाला बसली असती. मग काय बोलतो हा माणूस? अलका कुबल नाही, 2.5 किलो सनी देओल. अयो सनी देओल होते. पुढचा ना. हो, हो, हो. पुढचा. मारा नाम कुमारी कुसुम सागवानी, मारी साली पिंकिम, नाम जिस कॉलेज दिल्ली स्ट्रीम में पढ़ी, स्पोर्ट कोड एडमिशन लिया, नेशनल लेवल एथलेट, जिला 2012-4507 और फोन नंबर में 2 को ना. काय कळलं खरं सांगा. वाह शर्मा जी, हम ता- थोड़े बेवफा क्या निकले, आप तो बचलन हो गए. रिबॉक नहीं तो रिबुक ही सही. आशुतोष राणा. हाँ? कंगना राणावत अयो हे भारी आहे सगळं. येतं की नाही टॅलेंट? बरं मला मला सांगा संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. कोण? संगीताबद्दल. संगीता. तिच्या तर अशा झिंजा उपटणार आहे ना मी एक दिवस. येऊन द्या माझ्या नजरेसमोर. नाही तिच्या झिंजा उपटून तिला गरगर फिरून विहिरीत ढकलून दिला ना, पोकल बांबूचे फटके दिले ना, तर नावाची नम्रता नाही. बोल. मॅडम समोरचा क्राऊड बघितला केवढा आहे. मग किमान 50 संगीता असतील. ओ नाही हो. या आल्या माणसं- एकत्र तर काय होईल. नाही नाही, या बहिणी आहेत माझ्या, त्या नाही, ती एक आहे आमची अहो संगीता. संगीता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. मुंजिक. हा. असं विचारा ना मग. मुंजिक. अहो संगीत तर माझ्या नसा नसात आहे, संगीत तर माझ्या रगा रगात आहे. मीने जर नस कापली ना तर रक्त नाही बाहेर येत, सारे ग मग पदनिसा बाहेर येतं. बोल. या आण रे कोयतान जरा वा. बघूया ना कापून. न दादूस तुम्ही एकदमच मानावर जेत शब्दाशा नको जेऊस. हा मी गाणं गाऊ. अरे होऊन जाऊ दे मग. हा चल. फड सांभाळ तुर्याला ग, आला फड सांभाळ तुर्याला ग, आला तुझ्या उसाला लागल बोला, तुझ्या उसाला लागल बोला. फड सांभाळ तुर्याला ग, आला ऐका. फड सांभाळ तुर्याला ग, आला तुझ्या. ऐका ओ ओ मागे मागे या. ओ कोल्ह्या सकट खाली झाली या मागे या. माझं टॅलेंट दाखवत होतो मी. हे भारी आहे. मग गाणं येतं, क्या dance- बात आहे. द्या 1000 रुपये. नाही नाही अहो थांबा, अजून कॉम्पिटिशन तर चालू होते. नाही. मी तुम्हाला संगीताबद्दल 3 प्रश्न विचारेन. हा. त्याचे जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलं मी नाही तर देणार. तुम्हाला 1000 रुपयाचा रिचार्ज फ्री. हा रेडी आहात. मी नाही देणार उत्तर, मला नॉलेज आहे. ऐका हा मी तुम्हाला एक गाणं ऐकवतो. हा. त्या गाण्याचं सिंगर कोण आहे ते ओळखायचं. ठीक आहे. रेडी. मी नाही रेडी आहे. गाणं ऐका. झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, चिकी 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 झिंग, झिंग चिकी झिंग. तेरे मेरे प्यार में पागल मैं दीवाना आवारा हूँ पागल बहुत. गाणं गाणं हेच गाणं आहे. या गाणं हेच गाणं आहे. हे मुंजी गायले ते गाणं. हे गाणं आहे. या गाण्याचे सिंगर कोण आहेत ते ओळखा. झिंग चिकी 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 चिकी. लोणावळा शूट जायले काय? का हो? चिकी चिकी आहे हो ना. आपलं shoot? जनरल नॉलेज असलेलं बरं आहे का नाही दादू? कुठे शूट झालंय ते सांगू नका. या गाण्याचे सिंगर ओळखा. झिंग चिकी 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 बुबुम चिकी महेश कोठारे. काय हो ते नाही गात. झिंग चिकी 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 श्याम बांगर. नक्की नक्की तुमचं उत्तर परफेक्ट. बरोबर आहे. चुकलेलं आहे. चुकलं ना. बांगर या गाण्याचे सिंगर चीन शँगली आहेत. कोण? चीन शँगली. त्या सांगलीच आहे. सांगलीचे ना हो, चीनचे गायक आहेत ते. मग विचारायचं आता महाराष्ट्रातला विचारा की चीनचं का नाही विचारता? का बोलता दादूस? विचारायचं तर महाराष्ट्रातलं विचारा. त्या चीनच्या लोकांनी 2 वर्ष कावरा वात आणला होता. ते चपट्या नाकवाल्यांनी घरी बसवलं होतं 2 वर्ष. नाही मग ताईने कावरे केक बनवून दिले त्यांच्या नवऱ्याला. मला रोज फोन करायची ताई. नाही नाही ऐक- माझी ऐक- ताई रडत होती. ऐका हो, तुम्हाला उत्तर आलं नाही ते मान्य करा. नाही तुम्ही हरकत नाही. मी तुम्ही प्रश्न नीट दुसरा नाही प्रश्न विचारत. विचारतो. हा. त्याचं उत्तर बरोबर दिला तरी 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. ठीक आहे विचारा. दिल तो पागल है. उदित नारायण. कोण पण सांगल शाहरुख खानने काही डॅन्स केला. दिल तो पागल है.
त्याच्यामध्ये त्याच्या हिरोईनच्या रोल साठी मानाच विचारलं होतं, पण माझ्याकडे तेव्हा डेट्स नव्हत्या. तुम्ही माना विचारलं होतं फुगलेली काजल. ना तुम्ही फुगलेली बिगलेली. अहो तुम्ही प्रश्न नीट आधी ऐकून घ्या. दिल तो पागल है ह्या गाण्यात मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? काय कोणी वाजवलं? मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? मॅन्डोलियन. हो हो मॅन्डोलियन. हो मॅन्डोलियन. मॅन्डोलियन. मॅन्डोलियन काय आहे? मॅन्डोलियन असतं एक वाद्य असतं मॅन्डोलियन. ते 50 जण एकमेकांच्या तिथे ठुडिओ मध्ये पाटा खाजवते ते बघायला जाते का मी? तुम्ही नीट प्रश्न मला विचारत उत्तर नाही. येत नाहीये मान्य करा. तुम्ही नीट विचारत नाही. हरकत नाही. तिसरा प्रश्न विचारतो. हा, विचारा. याचं उत्तर बरोबर दिला तरी 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. हा. जवा नवीन पोपट हा. आनंद शिंदे. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जावा नवीन ऐका हो. पोपट हा लागला ऐका, मिठू हो. मिठू बोलायला. गाण्याचं बरोबर आहे. प्रश्न नीट ऐकून घ्या. आनंद शिंदे मला माहित आहे. हो जवान नवीन पोपट हा हे गाणं आनंद शिंदेनी गायलं. गायलं त्या दिवशी हा अवधूत गुप्तेने कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? न दादूस लय गुगली टाकतोय. मुलात आनंद शिंदे जेव्हा ठुड्यात गात होते तेव्हा तिकडे ह्यांचं काय काम होतं? अरे आम्ही अवधूत गुप्ते छोटे आनंद शिंदे आले. हा ते माझं गाणं ऐकून माझं टॅलेंट बघून ती स्टेजवर चढली. बोल. तर आनंद शिंदे मुला जेव्हा तिकडे ठुड्यात गात होते तेव्हा अवधूत गुप्तेंचं काय काम होतं? अहो मुळात प्रश्न हाच आहे. तुम्ही मान्य करा की तुम्हाला संगीताचं नॉलेज नाहीये. तुम्ही मला काय पण प्रश्न तुम्ही ना विचारता. स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे हा, होतं. विचारा. त्याच्यात सोपे प्रश्न होते. हा विचारा. बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात? बोल. कड असतं ते मागे करतो मग तो बॉल टाकतो. नाही. बरं जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. मग त्याला फेकी बॉलर म्हणतील. फिल्डर पकडतो आणि तो बॉल फेकतो. तुम्ही काहीतरी बरं एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? किती 6 बॉल. बॉल एकच असतो तो 6 वेळा टाकतात. तुमचं काम नाही तुम्ही निघा. काय? नाही ना तुम्ही निघा. तुमचं माना काम. निघा. इकडे बदलापूरच्या आगरी महोत्सव मध्ये येऊन तुम्ही माना बोलता तुम्ही निघा. निघा. हे नाही आता मीने तुला 3 प्रश्न विचारत. तुम्ही जर 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर मीने तुला देणार 1 लाख रुपये श्याम बांगरच्या अकाउंट मधून घेऊन. मोबाईल वापरून झाला असेल तर बघ इकडे जरा. हा हा आता मीने 3 प्रश्न विचार. विचारा. माना सांग य काय? काही फालतूगिरी करायला लागला आता तुम्ही काय पण विचारलं ते चालतं. आता मला सांगा य काय? हे तुम्ही काहीतरी जादू करताय. हारलात? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात. आता मला सांगा हे काय? हे 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. हारलात? माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत पण हा जो आहे ना हा साबण घ्यायला खाली वाकलाय. बोल. आता मला सांगा हे काय? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत त्यातले 2 भांडतायत. हारलात? माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत पण हा जो साबण घ्यायला वाकला होता ना खाली हा दुसऱ्याची पाठ चोलतोय ना. मना ए श्याम मंगर माझ्या अकाउंटला 1 लाख ऐका ना. हो रुपये अरे आता तरी वाच. ऐका हो. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या लाडक्या जोडीसाठी. आणि मी पुन्हा एकदा प्रसादला आणि नम्रताला विनंती करणार आहे की अगदी 2 मिनिटांसाठी तुम्ही पुन्हा एकदा रंगमंचावरती यायचं आहे. वा 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 क्या बात आहे यार. वा खूप फारच मजा आली. मजा आली. मी कान पकडून माफी मागते. मी मिमिक्री केली. हॅलो हॅलो. मी पण जयवंत भालेकरची मिमिक्री करतोय. अँकरिंग करतोय. खूप मजा आली. खूप धमाल आली. फार कमाल. वा 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 वा. बरं या आगरी महोत्सवामध्ये तुम्ही आलेला आहात कसं वाटतंय? मी तर यापूर्वी येऊन गेले. पहिलं मी बोलते कारण हा. मी खूप वर्षांपूर्वी आगरी महोत्सवात मी इथे येऊन परफॉर्म केलेलं आहे. तेव्हा मी आणि अरुण सर होतो. आम्ही अँकरिंग करत होतो हो. आणि हो, मला मगाशी खूप सांगितलं. मज्जा आली ती बोलली होती. मगाशी. हो खूप शिवाली बोलली की शिवाली बोलली. हो की आम्ही दोघांना अँकरिंग करताना पाहिलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आता अँकरिंग करायची नाही म्हणून. तर खूप छान वाटतंय आगरी महोत्सवात. मुळात आगरी म्हटलं की सगळ्यांमध्ये असं एक आपल्या चेहऱ्यावर असं एक
एक एनर्जी दिसते, उत्साह दिसतो त्या लोकांमधला. तर मला खूप भारी वाटतंय तुमच्या सगळ्यांना भेटून आणि इथे परफॉर्म करून. कारण तुम्ही जे आमच्यावर इतकं प्रेम करता ना, त्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत. म्हणजे माझं नेहमी असं मी म्हणते की तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत. तुम्ही नसाल तर आमचं काहीही अस्तित्व नाहीये. त्यामुळे तुमचं जे आमच्यावरचं प्रेम आहे ते असंच अबाधित ठेवा आणि असंच आमच्यावर खूप 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 प्रेम करा. वा 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 वा, क्या बात आहे. आणि आता मी विचारणार आहे प्रसादला, जो नेहमी म्हणतो एकदा येऊन तर बघा आणि खरंच आलेली लोक पुन्हा जात नाहीत. तर प्रसाद, काय सांगशील या आगरी महोत्सवाबद्दल? ही आलेली जी ही गर्दी आहे तुला पाहण्यासाठी आलेली. खूप भारी वाटलं. म्हणजे मी जेव्हा एंट्री घेतली त्याच वेळी बघितलं एवढी गर्दी. म्हणजे मगातपासून मागे तऱ्हेतऱ्हेचे वास येतात माशांचे. तर म्हटलं एकदा परफॉर्मन्स होऊ दे, मग आपण ताव मारूया. पण खूप भारी वाटतं. बऱ्याचदा तुम्ही आम्हाला नेहमीच टीव्हीवर बघता, पण असे क्वचित प्रसंग येतात ज्यावेळी आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघत असतो. आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि काय नाही, मजा करा, मस्त वा भारी वाटतंय. वा 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 वा. आणि तुमची जी काही टेन्शन्स असतील ती रिलीफ करण्यासाठी हे आहेतच, जे तुम्हाला नेहमी येतात, भेटतात, टेलिव्हिजनच्या माध्यमातून भेटतात, आज प्रत्यक्ष भेटलेले आहेत. तर ते तुम्हाला हसवतील, तुमचं टेन्शन दूर करतील. त्यामुळे काळजी करू नका, हसत राहा आणि मजा करा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा प्रसाद आणि नम्रतासाठी. वा 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 वा, मजा आलेली आहे. वा, आता ही इतकी छान गोड मुलगी इथे आलेलीच आहे, बरोबर आहे की नाही? तर मला असं वाटतं की ही इथे येऊन यांच्या बरोबर